हे तेच डाळिंब आहेत ज्यांनी ऑर्गॅनिक डोस टाकला नाही. हे तेच डाळिंब आहे ज्यांनी आपले शेड्यूल फॉलो केलं नाही. हे तेच डाळिंब आहे की मी गेल्या 15 दिवसामध्ये सांगितलं होतं की वातावरण खराब होतं आहे, आपल्याला स्प्रे घ्यायचे आहेत. जे लोकांनी ऐकलं नाही हे तेच डाळिंब आहेत. मित्रांनो, काय होतं आहे, आल्यानंतर पुन्हा अर्थ कुठलाही उरत नाही की आपण काय मारणार आहे. भलं आपण जे स्प्रे देतो आहे ते स्प्रे मारले, काही झालं तर हे गोष्ट आले बागो ना तुमच्या. असे भरपूर डाळिंब आहेत माझ्याकडं जे शेतकरी येताना घेऊन येतात की बाबा तेलकट आमच्या बागावर आहे, काय करू सांगा. आता सिच्युएशनला आपण फक्त थांबवू शकतो थोड्या दिवसासाठी, पण मूळची ताकद जी अंगात आहे ती ऑर्गॅनिक डोसवरनं येते. आपण सगळ्यांना सांगतो की ऑर्गॅनिक डोस टाका तुम्ही. जोपर्यंत डोस टाकणार नाही तोपर्यंत ह्या सिच्युएशन तुमच्यासमोर कंटिन्यू येत राहणार आहे. म्हणून ऑर्गॅनिक डोस टाका. बऱ्याच वेळा बऱ्याच व्हिडिओ 100,000 व्हिडिओ बनवले असतील मी आतापर्यंत, पण किती जणांनी ऐकलं मला नाही माहिती. ज्यांनी ऐकलं ते निवांत आहेत, काही प्रॉब्लेम नाही त्यांना. आणि ज्यांनी ऐकलं नाही ते असे फिरतात मग डाळिंब घेऊन की सोबत साहेब तेलकट आले आता काय करू. भले आपण आता ऑर्चिड ॲग्रोचा बॅक्ट देतो आहे, थांबाबद्दल काय नाही बोलत मी, पण ताकद ही महत्त्वाची आहे मित्रांनो. की ताकद झाडामध्ये असली तर रोगाला झाड बळी पडणार नाही. मी एवढे व्हिडिओ बनवले, कोणी किती ऐकलं मला माहीत नाही, पण ज्याने ऐकलं ते 100% तेलकटमधनं वाचलेत. सेटिंगचा प्रॉब्लेम आला नाही त्यांना, कसलाही प्रॉब्लेम आला नाही. फक्त मी काय म्हणतो त्या शेड्यूलप्रमाणे चाला. तुमचं नुकसान म्हणून कुठलं सुद्धा होणार नाही. धन्यवाद.